ध्येय डोळ्यासमोर असेल तर जगात अशक्य काहीच नाही। यशस्वी होण्याची जिद्द असेल तर मेहनत करण्याची ताकद असली पाहिजे। जगात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही। शिक्षणच वाघिणीचे दूध। बघा सर न्यूज एमपी वर नमस्कार। जय हिंद जय भारत जय संविधान। न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर मंडळी आज बातमी बघूया शिक्षण क्षेत्रातून। नमस्कार मंडळी बातमी आहे आज शिक्षण क्षेत्रातून। डोळ्यासमोर यशस्वी होण्याची जिद्द असेल, मेहनत करण्याची ताकद असेल तर जगात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी जर असेल तर बिकट परिस्थितीवर देखील यशस्वीरित्या मात करता येते। चला तर मंडळी पाहूया याबाबत सविस्तर वृत्तांत। तसं पाहिलं तर संगमनेर हे संस्कृतीचे माहेरघर आहे, शिक्षणाचा वसा घेतलेले शहर आहे। जिल्ह्याच्या तुलनेत विचार केला तर संगमनेरमध्ये अनेक विचारवंत मंडळी, साहित्यिक मंडळी संगमनेर तालुक्यातून होऊन गेले। हे शक्य झालं ते केवळ शिक्षणाच्या जोरावरती। नुकतंच शिक्षणाच्या जोरावरती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती संगमनेर तालुक्याची मान नदीम बागवान या मुलाने संबंध देशामध्ये उंचावलेली आहे। नदीम बागवान नुकताच चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CAA परीक्षा उत्कृष्ट गुण मिळवत पास झाला आहे। संगमनेर खुर्दमध्ये राहणाऱ्या बागवान कुटुंबातील नजीर बागवान यांचा हा मोठा मुलगा। नदीम यांनी अपार मेहनत, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही परीक्षा पास आउट केली आहे। नदीमचे वडील हे रिक्षा चालण्याचा काम करत आहेत। अगदी छोटेखानी कुटुंब परिस्थिती तशी जेमतेमच। आज महागाईच्या जमान्यात देखील आपल्या मुलांना योग्य शिक्षण देत स्वतःची काही प्रश्न, इच्छा बाजूला ठेवली, मात्र मुलांना शिक्षणाला काहीही कमी पडू दिलं नाही। नदीमचं प्राथमिक शिक्षण हे संगमनेर खुर्दमधील मराठी माध्यमची असलेली जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे। महाविद्यालयीन शिक्षण हे राजापूर या ठिकाणी झालेले आहे आणि CAA परीक्षा मालपानी अकॅडमीतून तसेच स्वतः अभ्यास करत यशस्वीरित्या पासआउट झाला आहे। एक भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार नदीमला आहे। आई उत्तम गृहिणी असून आई आणि वडील दोघांनीही नदीमला योग्य मार्गदर्शन केले आहे। म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचेच दूध आहे। हे दूध जो पिला तो जीवनात यशस्वी झाला। असाच काहीसा एक प्रवास नदीम बागवान या यशस्वी विद्यार्थ्याचा आहे। कसा प्रवास होता त्याचा, काय अनुभवलं त्यानं या सर्व शैक्षणिक जीवनात, ऐकूया नदीमच्या आणि त्यांच्या गुरुजनांच्या मुखातून। बघा सविस्तर वृत्तांत। सर सर्वप्रथम न्यूज एमपी मध्ये आपलं स्वागत। सर आज या ठिकाणी नदीम नजीर बागवान यांचा जो सत्कार समारंभ आपण आयोजन जे केलं होतं, हे याच्या मागचा म्हणजे याच्या मागचा उद्देश काय असू शकतो या सर्व आयोजनांचा? आज नदीम बागवानचं या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। त्यांनी CAA परीक्षेमध्ये चांगल्याने त्यांनी उत्तीर्ण झालेला आहे आणि हा सत्कार त्याचाही सत्कार होतो। त्याच्यावर एक मिसबा मुबारक एक मुलगी आहे, तिचा नीटमधून गव्हर्नमेंटच्या कोट्यातून बदनापूर मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झालेलं आहे MBBSसाठी। ही खूप अभिमानास्पद बाब आहे। कारण ह्या दोन्ही मुलांचं जर आपण पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली, अगदी गरीब कुटुंबातून हे मुलं आहेत। मिसबा बागवानच्या घरी मी जाऊन आलो, तिचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो। अगदी गरीब परिस्थिती आहे। तिचे वडील ड्रायव्हर आहेत, दुसऱ्याच्या गाडीवर, स्वतःची नाही। आणि नदीम बरोबर माझी जास्त ओळख नाही, पण त्यांची पार्श्वभूमी ती काही रिक्षा ड्रायव्हर त्याचे वडील असे मला समजते। तर ह्या दोन्ही मुलांची पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी कुठल्याही शैक्षणिक आणि ज्याला आपण म्हणतो आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताची आहे, अशा परिस्थितीतून हे मुलं इतकी मोठी अचिव्हमेंट करू शकतात आणि हे आपल्या समाजातील मुलांना कळावं या उद्देशाने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता। आणि बरेचसे पालक या ठिकाणी आले आणि यातून सर्वांना प्रेरणा मिळणार आहे या मुलांपासून। का ही मुलं त्यांच्या घराची कुठली आर्थिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही या लेवलला जाऊ शकतात, तर आपण का नाही जाऊ शकत? की आपल्या मुलांना आपण का नाही पाठवू शकत? तर आपल्या ह्या मुलांना पुढं प्रेरित करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। तर यातून या पालकांनी हा संदेश घेऊन जायला पाहिजे की आपल्या मुलांना कुठल्याही आर्थिक याची आपण तमा न बाळगता त्यांना शिकवलं पाहिजे। त्यांचा ज्यात इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये त्यांना जाऊ द्यायला पाहिजे, असा एक संदेश या कार्यक्रम तर आपल्याला द्यायचा होता। आणि मला वाटतं नाजिम सर असतील, GP शेख सर असतील, चौधरी साहेब असतील, या सर्वांनी जे मार्गदर्शन समाजाला केलेलं आहे, नदीमनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। दिघे सर असतील, वाकचौरे साहेब आहेत, सर्वांचं छान मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि यातून सर्व मुलं प्रेरणा घेतील आणि आपला एक सशक्त समाज
उभा करण्यासाठी सर्व मुलांना शिक्षण देतील अशी मी आशा बाळगतो. सर, नदीम सारख्या विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांनी काय बोध घेतला पाहिजे? त्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे. काही कुठली पार्श्वभूमी नाही आहे नदीमला. तुम्ही बघा, त्याच्या घरात शिक्षण नाही आहे, आई शिक्षित नाही आहे, वडील पण सुशिक्षित नाही आहे, तरीसुद्धा तो तिथपर्यंत पोहोचू शकतो. याचं कारण काय? आणि आर्थिक परिस्थिती पण नाही. म्हणजे शिक्षण घेण्यासाठी पैसा लागतो, ही जे बऱ्याच समाजातल्या लोकांची एक तक्रार असते, आमच्याकडं कुठं पैसे, कसं शिकवायचं, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तर शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला कष्ट करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष देण्याची गरज आहे. तुमचं एक ध्येय ठरवायचं आहे तुम्हाला, का मला काय बनायचं. जसं डेके सरांनी सांगितलं, त्याचं मॅथ्स चांगलं होतं, म्हणजे तिथूनच त्याचा पाया तयार झालेला आहे. त्याचं मॅथ्स चांगलं होतं, पण शेवटी तो CA कडे गेला. म्हणजे त्याच्या मनातून ती उर्मी होती का मला काहीतरी करून दाखवायचं, आणि त्या माध्यमातून तो CA पर्यंत पोहोचला आहे. CAचा निकाल आपण बघतो 2% रिझल्ट असतो. अशा परीक्षेत यश मिळवणं कुठले हे पार्श्वभूमी नसताना हे खूप कौतुकास्पद बाब आहे. हे सर्वांनी त्यापासून आदर्श घ्यायला पाहिजे आणि आपणही आपल्या मला आवडत्या क्षेत्रामध्ये काम करून पुढे जायला पाहिजे, अशी मी सर्वांना एक त्याच्यापासून आदर्श घ्यावा असं मी सर्वांना सांगेन. भाई, आज ये बड़ी खुशी की बात है, ये मोहतरम नदीम नज़ीर बागवान साहब जिन्होंने CA का इम्तिहान जो है बड़े अच्छे नंबरात से और पास करके उन्होंने टॉप पोजीशन हासिल की है. और उनके ताल्लुक़ से यहाँ पर जितने भी जो स्टूडेंट हैं, जो कोई MBBS को जा रहा है, कोई इंजीनियरिंग को है, कोई मेडिकल लाइन में है, इन सभी बच्चों की हौसला अफजाई के लिए आज यहाँ पर जो ये प्रोग्राम का जो आयोजन किया गया है, और इसमें सभी मान्यवर संगमनेर के डॉक्टर हजरात, वकील हजरात और प्रोफेसर हजरात और संस्थाओं के चेयरमैन और संस्थापक यहाँ पर सभी मौजूद है. और बच्चों की हिम्मत अफजाई के लिए सबों ने जो है अपने मार्गदर्शन में बच्चों का हौसला अफजाई की है. मैं चाहूँगा कि हमारे डॉक्टर GP शेख साहब भी 2 बातें यहाँ पर अर्ज करें. नदीम नज़ीर बागवान, इस बच्चे ने एजुकेशन के ताल्लुक से एक अच्छा, जिसे कहेंगे कि एक अच्छी कामयाबी मिलाई हुई है, और उसी खुशी में आज का ये एक तालीमी जलसा मुनक़द हुआ था और हमें ख़ास तौर से याद किया गया. हमको चाहिए कि जो बच्चे यानी एजुकेशन लेते हैं, ये एक फ़िक्स डिपॉज़िट जैसा है. जो पालक इन बच्चों पर खर्च करते हैं उनको ये बहुत अच्छी तरीके से समझ लेना चाहिए कि जहाँ पर वो एजुकेशन, शिक्षण, इल्म बच्चों को दे रहे हैं, तो उसकी एक FD, उसका रिटर्न वो बच्चा बड़ा होकर बहुत बेहतरीन तरीके से देता है. क्योंकि अक्सर ऐसी मायूसी समाज में नज़र आती है कि सरपरस्त जो है तो वो यानी एजुकेशन को एक कमर्शियल लाइन से देखते हैं और उसमें फ़ायदा है कि नहीं ये सोचते हैं. तो वो उनकी एक बहुत बड़ी गलतफहमी है. और इसीलिए सभी सरपरस्तों को, पालकों को चाहिए कि वो बच्चों के एजुकेशन को एक FD के तौर पर देखें, कि जैसे कोई लैंड ले रहे, फिक्स डिपॉजिट रख रहे और उसका रिटर्न हमको मुस्तकबिल मिलेगा, तो उसके नज़र से उस बच्चे को एजुकेशन, शिक्षण, इल्म देने की कोशिश करे. और इल्म, एजुकेशन, शिक्षण मजहबी और दुनियावी ये हम सब के लिए बहुत ज़रूरी है और हम पर फ़र्ज़ है. और हमको चाहिए कि हम इसके ऊपर नज़र रखें और समाज का एक अच्छा रोशन मुस्तकबिल देने की कोशिश करें. मी या स्टेजवरून आपणा सर्वांचे आभार मानतो. आपण वेळातली वेळ काढून इथं आलात आणि माझा सत्कार केला. ऑर्गनायझर्स असतील, माझे भाऊ असतील, सर्व आपण आलात आणि आपण कौतुक केलं आहे, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. फर्स्ट ऑफ ऑल सांगायचे हिंदी मराठी चालेल मराठी. तर ज्या दिवशी रिझल्ट लागला सर, त्या दिवशी तौफिक भाईचा फोन आला की नदीम आपल्याला तुझा सत्कार करायचा म्हणे. तर तुझ्या फील्डमधले कोणी नामवंत व्यक्ती आहे का की ज्यांना आपण सत्कारासाठी बोलवू शकतो तुझ्या फील्डमधले, मग आपण ते आपल्या मुलांना मार्गदर्शन करतील, असं कोणी आहे का? मला एक खंत वाटली की तौफिक भाई म्हटलं असं कोणी नाही, आमच्या फील्डमध्ये खूप कमी लोक येतात. तर असं तर कोणी नाही की जे आत्ता येईल आणि आपला कार्यक्रम अटेंड करू शकतो. तर मला ह्या स्टेजवरून असाच मेसेज द्यायचा सर्वांना की मला जी खंत वाटली की आज आपल्या समाजातून, संगमनेरमधून असतील, आपल्या कम्युनिटीमध्ये खूप कमी लोक आहेत की जे शिकत नाही. CA फॅटर्निटी जी असेल, CAमध्ये CS असतील किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड जर असेल
तर यामधून कोणी शिकायला येत नाही. खूप कमी लोक CA साठी येतात. जसं सरांनी सांगितलं की 2-3% रिझल्ट असतो. खूप कमी पोरं पास होतात. तर आपल्याला असं संगमनेर घडवायचं किंवा आपल्याला असा देश घडवायचा ज्यामध्ये बरेच सारे मुलं येतील. नुसतं तुम्हाला 80% पडले किंवा 90% पडले म्हणून सायन्स घ्या, त्या मुलाला काही विचारायचं नाही आणि काहीच नाही. त्याची संमती न घेता तू फक्त सायन्सच कर. याच्या मुलाने डॉक्टर केलं आहे, त्याने इंजिनिअरिंग केली, त्याला 50,000 पगार, त्याला ₹1,00,000 पगार, म्हणून तू डॉक्टर बन, असं आपल्या मुलांना न सांगता तुला काय करायचं ते कर, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, आपण असं त्यांना सपोर्ट करावा ही इच्छा व्यक्त करतो. आपण आता बरेच जण इथं आलेत ऐकायला, तर मला वाटलं नव्हतं इतका मोठा कार्यक्रम काही असेल. पण प्रत्येकजण आपल्या मुलासाठी एक कळकळ असते. तर प्रत्येकजण आलंय, आपल्या मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. आपल्या मुलांना प्रोत्साहन देणारे आहेत, बरेच जण आहेत. तर आपल्या मुलांची शिकवण व्हावी, चांगले शिकावेत, पुढे जावेत आणि त्यांनी जीवनात काहीतरी करावं असं काहीतरी असतं. बरेच जण त्याच्यासाठी आलेत, तर आपणही मार्गदर्शन घ्यावं, खूप जणांना भेटावं. जर काही असेल अडचण आली तर तुम्ही भेटू शकता. समाजात असे बरीच सारी लोक आहेत की जे तुम्हाला गाईडही करतील, प्रॉपर मार्गदर्शन मिळेल. पण आपली शिकायची तयारीच नसेल तर काहीच होऊ शकत नाही. जसं नाझीम सरांनी सांगितलं की वातावरण असलं पाहिजे, माहोल चाहिए. फॅमिली बॅकग्राऊंड कसाही असो, एकदम गरीब असो किंवा श्रीमंत असो, पण फॅमिली बॅकग्राऊंड जर पॉझिटिव्ह असेल तर आपण आपल्या मुलांना नेहमीच चांगलं शिक्षण देऊ शकतो. याची सुरुवात कुठून होईल? आपल्या फॅमिलीपासून होईल. आपल्या मुलांना चांगलं वागवा, चांगलं, जर तो ॲव्हरेज जरी असेल तर त्याच्यामध्ये काही कमी आहे का हे बघा. आपण प्रोग्रेस रिपोर्ट मिळतात सर शाळेत, मुलांचे जर प्रोग्रेस रिपोर्ट बघितले तर आईवडील जे असतात प्रोग्रेस रिपोर्टसुद्धा बघत नाही. त्यामध्ये टीचर्स लिहून देतात की तुमच्या मुलाची कमतरता कुठे आहे, तुमचा मुलगा कुठे कमी आहे, मुलगी कुठे कमी आहे, रीडिंगमध्ये कमी आहे, रायटिंगमध्ये कमी आहे किंवा कम्युनिकेशन स्किल्समध्ये असेल, ह्या विषयात कमी आहे, ह्या विषयात जास्त आहे. आपण हे सुद्धा बघत नाही की ते आपले मुलं मुली कशात कमी जास्त आहेत. तर हे आपण बघा. पॅरेंट्स मीटिंग असतील, पॅरेंट्स मीटिंगला लोक अवॉइड करतात, जात नाही. तिथं आपल्याला कळेल की आपले मुलं मुली काय करतायत. आपण काय करतो की पॅरेंट्स मीटिंगही अटेंड करत नाही, आपल्या मुलाची प्रगती बघत नाही, तुम्ही त्याचा आढावा घेत नाही. असं जर असेल तर आपल्या मुलाची प्रगती होऊ शकत नाही. जर आपण त्याचा प्रॉपर पाठपुरावा घेतला, आपला मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, शाळेत काय त्याची प्रगती आहे, कुठे लक्ष देणं गरजेचं आहे, हे आपण जर बघितलं तर त्याची नक्कीच प्रगती होणार. अजून आज आमचे दिघे सर सुद्धा इथं आहेत. खरं सांगायचं म्हणजे फॅमिलीमधून किती 1ली ते 7वी तर ZP शिक्षण झालं. आईवडिलांनंतर जर दिघे सर असतील 8वी 9वी 10वी, दिघे सर जर त्या चौकात दिसले, इथं क्रिकेट खेळताना आम्ही इकडे मागच्या गल्लीत पळायचो, इतका दरारा होता सरांचा. आणि जर कुणी एखाद्यासोबत दिसलो आम्ही, जसं आवारापण करताना दिसतोय की फिरताना दिसतोय, हा टिंगल टावाळे करताना फिरतोय, जर असं दिसलं तर दिघे सरांसमोर दुसऱ्या दिवशी आपले निघणार. आणि इतका दरारा होता, ह्या भीतीने आम्ही अभ्यास करायचो. नंतर लक्षात आलं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय जर टाइमपास वगैरे करत असेल. दिघे सरांची खूप कळकळ होती. आमच्या मागे बरेच पोरं होते, बरेच मुलं होते की ज्यांच्यासाठी दिघे सरांनी खूप प्रयत्न केलेत. त्यातील माझं नेहमी आढावा घेतला त्यांनी, पाठपुरावा केला आहे, विचारत राहिले. मी त्यांचेही या व्यासपीठावरून आभार मानतो. आणि अशोक गुंजाळ सर असतील, तेही आम्हाला शिकवायला होते, 8वी 9वी 10वीला होते. आताही कॉन्टॅक्ट्समध्ये आहेतच सर, काम चालतच असतं त्यांचंही. मी त्यांचेही आभार मानतो. आणि ऑर्गनायझर्स जे असतील, ज्यांनी आजचा हा सत्कार समारंभ ठेवला, आणि ह्या कार्यक्रमाचा एकच उद्देश होता की शिक्षण आपण आपल्या मुलांना द्या. आणि शिक्षणाचं मेन उद्देश काय की शिक्षण म्हणजे नोकरी, हा जो उद्देश आहे तुम्ही ठरवला आहे, जो आपण ठरवला आहे ते डोक्यातून काढा. शिक्षण म्हणजे काय करायचं, आपल्याला एक चांगला नागरिक घडवायचा. आपला मुलगा किंवा मुलगी एक चांगली नागरिक बनावी, चांगली व्यक्ती बनावी, समाजाने त्याचं नाव घ्यावं, हे आपण बनवा आपल्या मुलांना. जे काही असेल त्याला बिझनेस करायचा, धंदा करायचा किंवा पुढे काही शिक्षण घेऊन नोकरी करायची, चांगली नोकरी करायची, ठीक आहे, करू शकतो. तुम्ही त्या गोष्टीत त्याला सपोर्ट करा. जे काही असेल त्याला सपोर्ट करत चला. असं असेल तरच तोही खुश राहील, तुम्हीही खुश राहाल.
एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. तर मंडळी, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नदीमपासून प्रेरणा घेऊन जे पालक आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत, आम्ही न्यूज NMPच्या माध्यमातून आव्हान करतो की आपल्या मुलांना योग्य शिक्षण द्या आणि जीवन जगण्याच्या संधी उपलब्ध करून द्या. न्यूज NMP करिता शौकत पठाणसह वसीम सय्यद, घारगाव.